हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर देवेंद्र नामदेव सातपुते, कन्सल्टंट न्यूनेटॉलॉजिस्ट पिडियाट्रिशियन, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, पुणे. सध्या JN.1 हा कोरोनाचा नवीन व्हेरियंट जगभरात अतिशय वेगाने पसरत चाललेला आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी करून व स्वतःमध्ये जेनेटिक म्युटेशन करून हा व्हेरियंट अतिशय वेगाने पसरत असल्यामुळे WHO याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलेलं आहे. कोरोना व्हेरियंटचा लहान मुलांवरील काही लक्षणे, कोणताही व्हायरल आजार असेल त्यामध्ये एक बेसिक कन्सेप्ट असा असतो की मल्टिपल सिस्टम इन्व्हॉल्वमेंट इन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. म्हणजे सर्दी होणे, खोकला होणे, तसेच जुलाब होणे, उलटी होणे हे 2 ते 3 दिवसातच सुरू होतं. जे लहान मुलांमध्ये लक्षणं बघतोय त्यामध्ये ताप येणे सातत्याने 3 ते 4 दिवस व 101-105 डिग्री फॅरनहाईटपर्यंत हा ताप सातत्याने राहतोय. तसेच सर्दी, खोकला, धाप लागणे, श्वास घेताना त्रास होणे, त्या व्यतिरिक्त पोटाचे आजार जसे उलट्या होणे, जुलाब होणे, तसेच अंगावर सूज येणे, पुरळ येणे, थकवा होणे, रात्रभर दूध न पिणे व चिडचिड करणे अशा प्रकारचे काही सिम्पटम्स बघायला येतात. JN.1ची काही प्रामुख्याने लक्षणं आहेत, जसं ट्रबल स्लीपिंग म्हणजे रात्रभर झोप न येणे व इन्क्रीज्ड अँक्झायटी म्हणजे चिंता वाढणे. अशा प्रकारे कोणतेही काही सिम्पटम्स जर आपल्याला बघण्यात येत असेल तर आपल्या बालरोग तज्ज्ञाला दाखवणे हे अत्यावश्यक आहे. 2020च्या कोरोना महामारीनंतर असे बघण्यात आलेले आहे की लहान मुलांमधील व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलेले आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस, त्यानंतर ॲडेनोव्हायरस आणि चीन व युरोपमधील मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यांची साथ हे त्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे US CDCने नवीन गाईडलाईन्स अमेरिकेमध्ये जाहीर केलेल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार अपडेटेड mRNA कोविड-19 23-24 वॅक्सिन ही 6 महिन्यानंतर सर्व वयोगटामध्ये देण्यात येत आहे. त्याचा प्रभाव ओमिक्रॉन XBB 1.5 म्हणजेच JN.1वर असणार आहे. भारतामध्ये मात्र कोविड-19 बूस्टर डोसच्या नवीन कोणत्याही गाईडलाईन्स नसल्यामुळे एज अप्रोप्रिएट लसीकरण हे 12 वर्षाखालील स्पेशली सर्व मुलांना देण्यात यावे. त्यामध्ये स्वाईन फ्लू लसीकरण नॉर्दर्न हेमिस्फिअर फॉर फेब्रुवारी सीझन अँड सदर्न हेमिस्फिअर फॉर सप्टेंबर सीझन. वयोगट 12 ते 15 यामध्ये कॉर्बेवॅक्स व 15 ते 18मध्ये कोवॅक्सिन देण्यात यावी. त्यानंतर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, एकमेकांपासून 6 फूट अंतर ठेवणे, तसेच 2 वर्षांवरील सर्व मुलांना मास्कचा वापर करणे, त्यानंतर वारंवार हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करणे. लहान मुलांना हेल्दी न्यूट्रिशनची अत्यंत आवश्यकता असते. व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D युक्त आहाराचा त्यामध्ये समावेश करण्यात यावा. ब्रोकोली, पालक, हिरव्या पालेभाज्या, फळे या जास्तीत जास्त प्रमाणात देण्यात याव्या. असे बघण्यात आलेले आहे की दररोज 1 तास एक्सरसाइज केल्यामुळे शरीरातील एंडॉर्फिन वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे मुलांना रोज 1 तास एक्सरसाइजची सवय लावावी. अशा प्रकारे लसीकरण, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, हेल्दी न्यूट्रिशन व एक्सरसाइज यामुळे आपण या नव्या व्हेरियंटपासून लहान मुलांचा बचाव करू शकतो.